शेतकरी मित्रांनो बघा, गेल्या 2-3 दिवसापासून जो जबरदस्त पाऊस झाला त्याच्यामध्ये बेडची हालत कशी झालेली आहे. तर याच्यामध्ये आम्ही मेंढपाळ कुटुंब बसवलं होतं. तर मेंढ्यांच्या पायांच्या खुरांमुळे बघू शकतात माती इतकी दबली गेलेली आहे की जो वापचा होणं थोडं अवघडच आहे. आता बघा, पुढचं पीक आम्हाला एकदा वेळेवर लावायचं होतं, पण निसर्गापुढे काही चाललं नाही. तर आता आमचं कमीत कमी 5 ते 6 दिवस काम आमचं लांबणीवर पडलं. आता या कापसाच्या काड्या सुकणार नाहीत लवकर जोपर्यंत पूर्ण सूर्यप्रकाश पडत नाही. याची पूर्ण विल्हेवाट लावल्यानंतर जोपर्यंत पूर्ण वाफ होत नाही त्याशिवाय पुढचे कामं काहीच करता येणार नाही. तर बऱ्याचदा असं राहतं की आपण नियोजन करतो पण सर्व गोष्टी आपल्या मनानुसार नाही होत. इथं बघू शकतात मेंढ्यांमुळे कशी हालत झालेली आहे शेताची. पण ठीक आहे, आता आपल्याला त्याचा खताचा लाभ होणारच आहे. बेड आपण तर रिपेअर करून घेणार, फक्त यावेळेस आपल्याला पुढचं पीक वेळेवर लावता आलं नाही, याबद्दल थोडं वाईट वाटतं. इथं बघू शकता मित्रांनो, इतका जबरदस्त पाऊस झाला आहे. तर बेड असल्यामुळे पूर्ण निचरा खालीच झालेला आहे. त्याच्यामुळे बेड कधीही फायदेशीर आहे. आणि हरभऱ्यासारखं जे नाजूक पीक आहे, तर बरेच शेतकरी बांधव अजून बी परंपरागत पद्धतीने प्लेन जमिनीवरच लावतात. पण असं जर अधूनमधून पाऊस पडत राहिला तर हरभऱ्यासारखं पीकसुद्धा सुरक्षित नाही आहे. त्याच्यामुळे बेडच अतिशय फायदेशीर राहणार आहेत आणि तेच जास्त उत्पन्न काढणार आहेत.